नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भारतातील बौद्धांच्या पवित्र स्थळांना बौद्ध उपासकांना भेटी देता याव्यात याकरिता ऐतिहासिक धम्म सहलीचं आयोजन करण्यात आलं असून 15 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सहलीची सुरुवात करण्यात आली. जवळपास 16 दिवसाचा प्रवास असलेल्या या सहलीमध्ये एकूण 31 धम्मस्थळांचं दर्शन या माध्यमातून होणार आहे, ज्यामध्ये मुख्यतः यवतमाळ येथील झानभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, मृगदायवन, बुद्धगया येथील महाबोधी, बिहार येथील आम्रपालीचे आम्रवन, शाक्यसिंह बौद्ध विहार, 80 फूट उंचीचा महाविशाल भगवान बुद्धांची मूर्ती, दिल्ली येथील लाल किल्ला, तसेच ताजमहल, महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ, अंगुलीमाला कुटी, इंडिया गेट, लखनौ येथील डॉक्टर आंबेडकर स्मारक, विशाल स्तूप यासह विविध ठिकाणी सहलीतील बौद्ध उपासक व उपासिकांना पाहण्यास मिळणार असल्याचं संयोजक रमेश गुळवे यांनी सांगितलं. हे चौथा टूर आहे माझा बुद्धगयाचा. नमो बुद्धाय चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी लोकांना, सर्व बौद्धवासियांना बुद्धगयाला पूर्ण स्थळ दाखविण्याचा मानस केलेला आहे आणि मी कमीत कमी 10,000 लोक बुद्धगयाला नेऊन दाखवणार आहे, अशी माझी संकल्पना आहे. धन्यवाद. जय भीम. हे 14 वर्षापासून आहे मी धम्मसहल काढत असतो आणि याच्यामध्ये बुद्धगया, सारनाथ, लिंबोणे हे सर्व बौद्धाचे, कृषीनारा हे सर्व बौद्धाचे स्थळ पवित्र 31 ठिकाणं मी दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं महूसुद्धा आहे, ते पूर्ण मी स्थळ दाखवतो. 49 लोक आहेत पूर्ण या टूरमध्ये सर्व, आणि स्लीपर कोच आहे आणि राहण्या खाण्याची सर्व व्यवस्था. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही त्यांच्यासोबत आहे. हे वर्ष आमचं 14वे वर्ष आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे 30 ते 32 स्थळं आम्ही सर्वांना दाखवत असतो. त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे जरी असले तरी जे लागतात लहान मोठे असे सगळे मिळून आम्ही 32 स्थळं दाखवत असतो. हा वर्षातून 2 वेळेस आम्ही काढत असतो आणि दिवस आणि प्रत्येक वेळी ते 15 किंवा 16 दिवसात. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.